नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। आता नवीन शैक्षणिक वर्षापासून पहिली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार मसाले भात अंडा पुलाव। नव्या शैक्षणिक वर्षात पहिली ते 8वीच्या विद्यार्थ्यांच्या सकस पोषण आहारात व्हेजिटेबल पुलाव, अंडा पुलाव, मसाले भात, मोड आलेल्या मटकीची उसळ, मटार पुलाव, गोड खिचडी, मूग डाळ खिचडी, मूग शेवगा वरण भात, चवळी खिचडी, तांदळाची खीर, चणा पुलाव, नाचणी सत्व, सोयाबीन पुलाव, मोड आलेली कडधान्य आणि मसुरी पुलाव आदी 15 पदार्थ देण्याचे निर्देश शालेय शिक्षण व क्रीडा शिक्षण विभागाने दिलेत। केंद्र सरकारच्या पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेच्या धर्तीवर हा सकस आहार देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे। सरकारकडून पहिली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना 12 ग्रॅम प्रथिनेयुक्त तर 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना 20 ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार दिला जातो। आहाराची पौष्टिकता दर्जा सुधारण्याबरोबर त्यामध्ये तृणधान्य व अन्य पदार्थांचा समावेश केला जातो। विद्यार्थ्यांच्या आहारात वैविध्यता आणण्यासाठी शासनानं आरोग्य, आहार, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ प्राथमिक शिक्षण संचालक पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती। समितीने पाककृतीसह योजनेत सुधारणा करण्यासाठी शिफारसी केल्यात। त्यानुसार तांदूळ, डाळी आणि कडधान्यापासून तयार केलेला ताजा सकस आहार, मोड आलेली कडधान्य, नाचणी सत्व, खीर यांच्यासोबतच पुलाव, खिचडी आणि मसाले भात विद्यार्थ्यांना देण्याचं ठरवलंय। पंतप्रधान पोषण आहार शक्ती निर्माण योजनेअंतर्गत 2024 ते 25 या शैक्षणिक वर्षासाठी 15 प्रकारच्या पाककृतींचा तक्ता तयार केलाय। प्रत्येक दिवशी याप्रमाणे एक आहार सूची तयार करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना 2 आठवड्यात वेगवेगळे पदार्थ देणं शक्य होईल। राज्यातील प्रत्येक शाळांनी या स्वरूपातील आहार विद्यार्थ्यांना द्यावा, अशा सूचना शालेय शिक्षण व क्रीडा शिक्षण विभागाने दिल्यात। तसेच राज्यातील शालेय स्तरावर धान्याचा पुरवठा प्राथमिक शिक्षण संचालक विभागाने करावा। आठवड्यातील प्रत्येक दिवशी कोणता पदार्थ द्यावा याबाबतचा निर्णय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तर राज्यातील महापालिका क्षेत्रात शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून द्यावा, असे निर्देश राज्यपालांच्या आदेशानुसार अवर सचिव प्रमोद पाटील यांनी काढलेत। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।